हालेलुया हालेलुया हालेलुया। 1 शमूएल 2:8 1 शमूएल 2:8 तो कंगालांना धुळीतून उठवतो, दरिद्र्याला उकिरड्यावर उभी करतो, म्हणजे मग ते सरदाराच्या शेजारी असतात आणि वैभवी सिंहासन त्याला प्राप्त होते। त्याला पृथ्वीचा आधारस्तंभ परमेश्वराचे हातचे आहे, त्यावर त्याने निवड ठेवली आहे। हालेलुया हालेलुया। वचन के संदीपा परमेश्वर पिता कंगाल, गरीब, दरिद्री व्यक्ती अशा व्यक्तीला उचलतो, उकिरड्यावर उचलून प्रभू त्यांना सरदाराच्या आणि राजाच्या शेजारी बसवतो। प्रभू त्यांना उंच आणि थोर बनवतो। बायबल सांगते त्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या हातामध्ये। तो राजाला सुद्धा सरदारांना सुद्धा धुलीत बसवितो आणि धुलीत बसलेल्या लोकांना उंच पदापर्यंत पोहोचवतो। हे सर्व परमेश्वराच्या हातामध्ये। परमेश्वर पित्याला हवं तसं तो मात्र करीतो, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट प्रभू मानवाची परिस्थिती सुधारवतो। हा बायबल काही सांगते जे धुलीत पडलेले, जे उकिरड्यावर पडलेले अशा लोकांना प्रभू उचलून थोर पदापर्यंत चढवतो। आज अनेक लोकांच्या काही समस्या आहेत की आमची परिस्थिती मात्र बिकट आहे, आमची आर्थिक परिस्थिती आहे, आम्ही गरिबीमध्ये आहोत, आमच्याकडे इतका पैसा नाही, वैभव नाही, धन नाही, किंवा कर्ज वाढलेले अनेक प्रकारच्या समस्या आमच्या जीवनात आणि कुटुंबामध्ये आहेत। परंतु या ठिकाणी बायबल काही सांगते पहा, वचन सांगते की प्रभू म्हणतो मी तुम्हाला उंच पदापर्यंत पोहोचवणार, म्हणजे मी तुमची प्रगती करणार, मी तुम्हाला पुढे नेणार, यशाकडे, उन्नतीकडे आणि प्रगतीकडे नेणार म्हणून प्रभू म्हणतो। हल्ली म्हणले तुम्ही धुलीमध्ये पडलेले आहात, परंतु मी तुम्हाला उचले आणि उंच पदावर मात्र मी तुम्हाला चढवेन। बायबलमध्ये असे लोक होते ज्यांना परमेश्वर पित्याने निवडले, ते गरिबीमध्ये होते, ते आर्थिक परिस्थितीमध्ये होते, परंतु जेव्हा त्यांना प्रभूने निवडले तेव्हा ते थोर बनले, श्रेष्ठ बनले, श्रीमंत, धनवान बनले गेले, मान, सन्मान, इज्जत त्याने प्राप्त केली। प्रभूने त्याला पुढे नेले आणि यशस्वी बनवले। जेव्हा मनुष्य प्रभूकडे येतो, प्रभूवर भरोसा ठेवतो, प्रभूचं वचन आत्मसात करतो, तेव्हा प्रभू त्याला पुढे नेतो, प्रभू त्याला संपन्न आणि समृद्ध बनवतो, प्रभू त्याला थोर बनवतो, उंच पदापर्यंत प्रभू त्याला चढवितो जेव्हा तो प्रभूकडे वळतो। आज आपणही प्रभूकडे आलेले आहेत, प्रभू आपल्याला उंच पदापर्यंत चढविणार आहे, या गरिबीतून श्रीमंतीकडे तो आपल्याला नेणार आहे। पहा दावीद, बायबल सांगते की 2 शमूएल 7:8-9 वचनात जेव्हा दावीद परमेश्वर पित्याच्या मंदिर बांधण्याचा विचार करत होता, तेव्हा देव पित्याने मात्र त्या दाविदाविषयी म्हटले की पहा तू मेंढराच्या मागे होता, तेव्हाच मी तुला बोलवले आणि मी तुला माझ्या प्रजेचा राजा बनवले। म्हणून परमेश्वर पित्याने पुढे पण म्हटलं की मी तुला, तुझ्या घराण्याला मी आशीर्वादित करीन, तुझा मुलगा माझा मुलगा होईल आणि मी त्याचा बाप बनेन आणि तो माझ्यासाठी मंदिर बांधेन। परमेश्वर पित्याने पुढे घडणाऱ्या गोष्टी दावीदाला अगदी सांगून ठेवल्या। पहा दावीद मेंढराच्या मागे होता, गुरढोरी चालणारा होता, परंतु देव पित्याने त्याला बोलवले आणि देव पित्याने त्याला इस्रायल लोकांचा राजा बनवले। मेंढरांच्या मागे मेंढरी चालणारा एक गुराखी होता, मेंढपाळ होता, परंतु प्रभूने इस्रायल लोकांचा त्याला राजा बनवले। गरिबीतून प्रभूने त्याला श्रीमंतीकडे आणले। बायबल सांगते सूत्रसंहितामध्ये 78 अध्याय 70-71 वचनात दावीद मेंढरांच्या मागे होता, परंतु देवाने त्याला बोलून आपल्या प्रजेचा, मात्र आपल्या वतनाचा त्याला नायक केले, पालक बनवले आणि दावीद इस्रायल लोकांचा मेंढपाळ बनला गेला, राजा बनला गेला। जो मेंढरांच्या मागे होता एक गरीब, शेतात मेंढरे चारायचा, जंगलात मेंढरे चारायचा, तो राजा बनला। 1 शमूएल 16:13 वचनात देवीदाने शमूएल संदेष्टाच्या द्वारे दावीदाला अभिषेक केला आणि दावीदाला इस्रायल लोकांचा राजा बनवले। पुढे दावीद भरपूर संपन्न, समृद्ध, धनवान बनला गेला। देवाने त्याला थोर, श्रेष्ठ बनवले। दावीदाची प्रजा देवाच्या प्रजे इतकी मोठी बनली गेली आणि दावीद हर एक गोष्टीने संपन्न आणि समृद्ध बनला गेला। जो मेंढरांच्या मागे होता, देवाने त्याला बनवून त्याला राजा बनवले।
विश्वास पाहिजे. म्हणजे आपला विश्वास दृढ असेल, आपण प्रभूच्या नियमात चालत असतील तर परमेश्वर पिता खरोखर आपल्याला पुढे नेणार. आपल्याला चिंता करण्याची गरजच नाही. आपल्याला वाटते या लोकांकडे किती पैसे आहे, धन आहे, हे ते आहे, पण आमच्याकडे मिळत नाही, आमची कधी प्रगती होईल, आम्ही पुढे कधी जातील, आम्ही धनवान कधी बनतील, श्रीमंत कधी होतील, आमच्याकडे सुद्धा सुखसोयीच्या वस्तू कधी असतील, अशा अनेक विचार आपल्या डोक्यात बोलत असतात. पण प्रभू तर म्हणतो मी हे सर्व तुला द्यायला तयार आहे. तू माझ्या मागे चाल, माझे नियम पाळ, माझ्या वचनाप्रमाणे चाल, सर्व मी तुझ्या मागे आणेन. बायबल सांगते सूत्रसंहिता 2:8 आणि हागई 2:8. प्रभू रुपये माझे, सोने माझे, माझ्याजवळ माग म्हणजे राष्ट्रीय वतन दखल आणि पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व मी तुला देईन. प्रभू रुपये पण माझे, सोनं पण माझे, माग माझ्याकडे काय पाहिजे? संपूर्ण राष्ट्रावरचा अधिकार तुला द्यायला तयार आहे मी. संपूर्ण स्वामित्व तुला देण्यासाठी मी तयार आहे. म्हणतो प्रभू द्यायला तयार आहे, पण काय आपण प्रभूच्या मागे चालायला तयार आहोत का? प्रभूचे नियम पाळायला, आज्ञा पाळायला तयार आहोत का? तर प्रभू म्हणतो मी तुला गरिबीतून श्रीमंतीकडे नेणार, मी तुला थोर बनवणार, श्रेष्ठ बनवणार, संपन्न आणि समृद्ध बनवणार जर तू माझे नियम कायदे कानून पाळणार तर. युवा 5:11. तू निच्छावस्थेत जरा उंच करीतो, शोकमग्न उन्नत होऊन समृद्ध पावतात. जे निच्छ अवस्थेमध्ये, खालच्या अवस्थेमध्ये, गरिबीमध्ये प्रभू त्यांना उंच करीतो, त्यांना थोर आणि श्रेष्ठ बनवतो. जे शोकमग्न आहेत ते उन्नत होऊन समृद्ध पावतात. जे दुःखी आहेत, जे निराश आहेत, अशा लोकांना प्रभू समृद्धी देतो आणि धनवान बनवतो, थोर बनवतो. आपल्याला थोर करणारा, श्रेष्ठ करणारा, उंच पदापर्यंत नेणारा परमेश्वर पिता आहे. एस्तेर या पुस्तकात 2:5-8 पकडून आणलेल्या लोकांपैकी ती एक मुलगी होती. त्यावेळी इस्रायल यहुदी लोक जे होते हे पकडून आणलेले लोक होते. त्यावेळी इस्रायल लोकांना बंदिवान करून नेण्यात आलं होतं. ही घटना मात्र इर्मिया संदेष्टाच्या वेळची आहे. इर्मिया संदेष्टाने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे 70 वर्ष यहुदी इस्रायल लोक मात्र बाबेल देशाच्या हाती बंदिवान होते आणि अशा वेळी लोकांना पकडून नेण्यात आले होते. त्याच्यामध्ये मर्दखाईने आपल्या चुलताची जी मुलगी, त्याची जी मुलगी, तिचे आईबाप नव्हते, आईबाप मरण पावले होते, म्हणून मर्दखाईने तिला आपली मुलगी म्हणून सांभाळलेलं होतं. आता ही एस्तेर जी आहे, ही एस्तेर एक पकडून नेलेल्या लोकांपैकी, बंदिवान लोकांपैकी होती. म्हणजे हे सर्व लोक बंदिवान होते, गरीब होते, गुलाम म्हणून होते ते. परंतु प्रभूने एस्तेरला निवडले आणि एस्तेर 2:17-18 देवपिताने एस्तेरला, जी गुलाम म्हणून होती, बंदिवान म्हणून होती, पकडून नेलेल्यापैकी एक मुलगी होती, देवाने तिला राजाची राणी बनवली. राजाची राणी बनली गेली. या राजाची सत्ता 120 प्रांतावर मात्र होती. राजाची राणी बनली गेली एस्तेर, जी गरीब होती, जी राणी बनली. तिच्याद्वारे संपूर्ण यहुदी लोकांची सुटका हामानाच्या तावडीतून पण झाली आणि या यहुदी लोकांचा बचाव झाला. मृत्यूपासून ते वाचविण्यात आले यहुदी लोक एस्तेर राणीद्वारे. बघा, जे पकडून नेलेल्या लोकांपैकी होती ती तर राणी होऊन बसली का? कारण ती प्रभूवर विश्वास ठेवणारी होती, प्रभूचे नियम पाळणारी होती ती सुद्धा आणि मर्दखाई सुद्धा. म्हणून प्रभूने तिला गरिबीतून डायरेक्ट राणीच्या पदावर नेऊन बसवले. प्रभू म्हणतो मी तुम्हाला उंच पदावर चढवणार, मी तुम्हाला श्रेष्ठ करणार जर तुम्ही माझे नियम पाळणार तर, माझ्या आज्ञा पाळणार, मी तुम्हाला थोर करणार. आज मनुष्य श्रीमंत बनावं, गाडी बंगला सर्व असं म्हणून पैशाच्या मागे लागले, पण पैसाही माणसाला देतो असं माणसाला वाटते, पण असं मुलीच नाही. देणारा परमेश्वर आपल्या जोडीला असेल तर पैसा आपल्या मागे येईल, सर्व वस्तू आपल्या मागे येतील. पैशाच्या मागे लोक काही मिळणार नाही, प्रभूच्या मागे लागा. पैसा गरज आहे, पैसा जीवन नाही. जीवन प्रभू येशू आहे आणि जीवनाच्या मागे लागणार, बाकी सर्व आपल्या मागे येणार. पैशाच्या मागे राहू नका, येशू ख्रिस्ताच्या मागे राहा. प्रभू येशू सर्व काही आपल्याला देणार, समृद्ध आणि संपन्न बनवणार ज्या प्रभूच्या मागे धावणार. प्रभू मध्ये आपण जीवन जगणार, सर्व काही प्रभू आपल्याला देणार, संपन्न, समृद्ध, धनवान सर्व बनवणार. उत्पत्ती 39:20-23 वचनापर्यंत योसेफ एक बंदीखानातला व्यक्ती होता. अगोदर मात्र योसेफवर खोटा आरोप टाकला पोटिफारा नावाचा जो मनुष्य होता त्याच्या बायकोने. त्यामुळे योसेफला तुरुंगात टाकले होते. योसेफ एक
बंदिवान मनुष्य होता, तुरुंगात पडलेला होता, कैदी होता आणि त्याच्यावर आरोप होता. म्हणजे मात्र असं कैदी होता की कदाचित पुढे त्याला मारून पण सुद्धा टाकू शकत होते किंवा पूर्ण आयुष्यभर त्याला कैदेतच राहावं लागणार होतं. एक गुलाम म्हणून होता तो आणि इब्री होता आणि दुसऱ्या देशात मिस्र देशात होता. आणि अशा ठिकाणी मात्र असताना जेव्हा फारो राजाला स्वप्न पडले उत्पत्ती 41 अध्याय, तेव्हा मात्र फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगणारा कोणी नव्हते. त्या पॅराफेराच्या नायकाला आठवण झाली, 2 वर्ष अगोदर मला योसेफाने जो गुलाम आहे त्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला होता आणि त्याने जसा अर्थ सांगितला तशाच्या तसंच मात्र घडलं गेलं. हालेलुया, हालेलुया. म्हणून मात्र त्याने फारो राजाला ही गोष्ट कळवली आणि फारो राजाने या योसेफाला बंदीखान्यातून बाहेर आणले आणि या योसेफाला विचारले, योसेफाला सांगितले की मी तर ऐकले की तू स्वप्नाचा अर्थ सांगतो, तर मला सुद्धा माझ्या स्वप्नाचा अर्थ मात्र सांग. तेव्हा योसेफ म्हणतो, मी कोण सांगणारा, परमेश्वर राजांना मात्र त्याच्या प्रश्नाचे उत्तर देईल. तेव्हा या फारो राजाने आपले स्वप्न योसेफाला सांगितले की मी झोपले असताना मला 2 स्वप्न पडली. एक स्वप्न असे होते, नील नदीतून 7 दष्टपुष्ट गायी आल्या, त्याच्यानंतर 7 कुरूप गायी आल्या. इतक्या कुरूप गायी की मी इतक्या कुरूप गायी कुठेही पाहिल्या नव्हत्या, परंतु त्या कुरूप गायीने 7 दष्टपुष्ट गायींना खाऊन टाकल्या. पुन्हा मला एक स्वप्न पडले की मात्र 7 कणसे उगवली भरदार, त्याच्यानंतर 7 फुटलेली कणसं उगवली, फुटलेल्या कणसाने भरलेल्या कणसांना खाऊन टाकलं. आणि मात्र हे स्वप्न काय असावं म्हणून मी या तांत्रिक ज्योतिषी वगैरे या सर्वांना विचारलं, पण कोणालाही मात्र या स्वप्नाचा अर्थ सांगता आला नाही. तेव्हा योसेफ म्हणाला, महाराज आपल्याला पडलेलं स्वप्न एकच आहे, आपल्याला पडलेलं स्वप्न एकच आहे. 7 दष्टपुष्ट गायी असं आणि 7 भरलेली कणसे म्हणजे 7 सुकालाची वर्ष, 7 डुबल्या गायी आणि 7 फुटलेली कणसे म्हणजे 7 दुष्काळाची वर्ष. महाराज पुढे काय होणार आहे हे देवाने आपल्याला दाखवून दिलेले आहे. पहिला 7 सुकालाची वर्ष येतील, त्यावेळेला आपल्याला अनेक ठिकाणी धान्याचा साठा करता येईल. मग पुढे 7 दुष्काळाची वर्ष येतील, सुकालाच्या वर्षात जे काही गोला जमा केलेले ते दुष्काळात संपून जाईल आणि सुकाल होता की नव्हता याची आठवण पण राहणार नाही. तर महाराज तुम्ही माझं ऐका, आता 7 सुकालाची वर्ष येणार आहे, कुणीतरी एक बुद्धिमान माणसाला निवडा आणि त्याला या सर्वस्वार नेमा आणि ठिकठिकाणी धान्याचा साठा करून ठेवा, म्हणजे दुष्काळामध्ये हे धान्य आपल्याला उपयोगी येईल आणि अनेक लोकांचे प्राण वाचविण्यात येतील. या बोलणे म्हणजे योसेफाने सांगितलेल्या गोष्टी राजाच्या लोकांना अगदी आवडल्या. राजाने म्हटलं, तुझ्यापेक्षा ज्ञानी बुद्धिमान मनुष्य, देवाचा आत्मा असलेला मनुष्य दुसरा मला कोणी आढळणारच नाही, तर चल तू माझ्या सर्वस्वाचा अधिपती, मी तुला या सर्वस्वावर नेमतो. राजाने योसेफाला आपल्या सर्वस्वावर नेमले. अगदी आपल्या घरादारापासून, आपल्या धनसंपत्तीपासून आपला देश सर्वस्व योसेफाच्या हवाले केले. या फारो राजाने आपल्या रथात योसेफाला बसवले आणि योसेफ मात्र संपूर्ण मिस्र देशाचा अधिकारी प्रधानमंत्री बनला गेला. हालेलुया, हालेलुया. संपूर्ण देशाचा प्रधानमंत्री बनला गेला आणि मात्र या योसेफाच्या द्वारे संपूर्ण मिस्र देश चालू लागला. योसेफाने सुकालाच्या वर्षात ठिकठिकाणी धान्याचा साठा केला आणि दुष्काळात लोकांना धान्य विकले. त्यामुळे लोकांचे प्राण वाचले गेले. मरणापासून लोकांची सुटका झाली. उपाशी मरण्याची पाळी लोकांची आली नाही. या योसेफाच्या द्वारे बघा, योसेफ एक गुलाम होता, त्याला काही अगोदर मात्र त्याच्या भावाने त्याला विकलं होतं. पुढे मात्र पोटीपर नावाच्या माणसाच्या घरी गुलाम म्हणून काम करत होता. मग त्याच्यावर आरोप टाकला, त्याला तुरुंगात टाकलं आणि तिथे तो कैदी होता. पण देवाने त्याला संपूर्ण मिस्र देशाचा अधिकारी राजा बनवले. गुलाम होता तो, काहीच नव्हतं त्याच्याकडे, पण देवाने त्याला राजा बनवले. संपूर्ण मिस्र देशाचा अधिकारी प्रधानमंत्री बनवले देवाने त्याला, कारण त्याचा विश्वास देवावर होता. तो देवाविरुद्ध पाप करत नव्हता, तर देवाचे नियम पाळत होता. म्हणून देवाने डायरेक्ट गरिबीतून त्याला श्रीमंतीकडे मात्र पोहोचवले. प्रभूने मात्र त्याला आशीर्वादित केले. प्रभूने त्याला पुढे
इस्तेमाल केला. प्रभूने त्याला आशीर्वादित केले. पुढे वचन असतील ती उत्पत्ती 46 अध्याय 33 ते 34. योसेफाचे भाऊ व मात्र त्याचे घराणे जेव्हा फारो राजाकडे आले तेव्हा फारो राजाने विचारले, तुमचा धंदा काय? तेव्हा त्यांनी म्हटले, मेंढरे चारण्याचा आमचा धंदा आहे. आता हे जे लोक होते हे गरीब लोक होते, मेंढरे गुरडोरे चारायचे, शेती करायचे. परंतु देवाने त्यांना आशीर्वादित केले. योसेफाच्या द्वारे योसेफाचे भाऊ, त्याचे कुटुंब ते सुद्धा आशीर्वादित झाले. त्यांना सुद्धा कोणत्याही गोष्टीची आणि वस्तूची देवाने कमी पडू दिली नाही. कारण देवाने योसेफाला निवडलं होतं आणि योसेफाच्या द्वारे देवाने त्यांच्या संपूर्ण घराण्याचं तारण केलं होतं, घराण्याचा उद्धार केला होता आणि गरिबीतून योसेफाला देवाने श्रीमंतीकडे नेलं होतं. प्रभू म्हणतो, याच प्रकारे मी तुमच्याही जीवनात कार्य करेन आणि तुम्हाला सुद्धा गरिबीतून मी श्रीमंतीकडे नेईन. मी तुम्हाला आशीर्वादित करेन आणि तुमची प्रगती करेन म्हणून प्रभू म्हणत आहे. स्तोत्रसंहिता 113 अध्यायामध्ये 5 ते 8. परमेश्वर आमचा देव जो उंच स्थळी राजासरुंड आहे, जो आकाश व पृथ्वी याचे अवलोकन करण्यास लावतो, त्याच्यासारखा कोण आहे? तू कंगाला धुळीतून उठवितो, दरिद्रास उकिरड्यावर उचलितो आणि त्यास आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवितो. बायबल सांगते, परमेश्वर पिता गरीब, दरिद्र असे लोकांना उचलतो, उकिरड्यावरून, धुळीतून आणि पडलेल्या परिस्थितीतून उचलून देव त्यांना थोर पदा, राजाच्या पंक्तीत, सरदाराच्या पंक्तीस त्यांना बसवतो. देव त्यांना श्रेष्ठ करतो, उंच पदापर्यंत पोहोचवतो. म्हणजे आपण भले गरीब आहोत, पण या गरिबीतून प्रभू आपल्याला श्रीमंतीकडे नेणार, थोर पदापर्यंत पोहोचवणार, श्रेष्ठ स्थानापर्यंत पोहोचवणार. याकोब जेव्हा आपल्या बापाचं घर सोडून जेव्हा तो आला तेव्हा याकोबाकडे मात्र काही वस्तू नव्हती. याकोबाकडे काहीच नाही, फक्त एक काठी घेऊन आला होता. परंतु देवपित्याने या योसेफाला आशीर्वादित केले आणि तो म्हणत आहे, आता माझ्या 2 टोळ्या झालेल्या आहेत. ज्या याकोबाकडे काही नव्हते, देवाने त्याला आशीर्वादित केले. उत्पत्ती 32 अध्याय 10 वचन. तू करुणा व सत्य दाखवून आपल्या दासासाठी जे केले आहे त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन ही यादीत उतरून गेलो होतो आणि आता माझ्या 2 टोळ्या झाल्या आहेत. बघा, याकोब जेव्हा निघाला आपल्या बापाच्या घराण्यातून तेव्हा त्याच्याकडे काही नव्हतं, एक काठी मात्र त्याच्या हातात होती. पण देवाने त्याला इतकं आशीर्वादित केलं की तो 2 टोळ्या घेऊन निघाला. गुरे, डोरे, षड्रे, मेंढरे हे सर्व, उंट, गाढवे, दास, दासी हे सर्व घेऊन निघाला. देवाने त्याला भरपूर संपन्न आणि समृद्ध बनवलं होतं. उत्पत्ती 30 अध्याय 43 वचनात देवाने त्याला सर्व गोष्टीने म्हणजे पुष्कळ, षड्रे, मेंढरे, दास, दासी, उंट, गाढवे या सर्व त्याला संपादन केली होती. देवाने त्याला संपन्न आणि समृद्ध बनवले होते. गरिबीतून देव आपल्याला श्रीमंतीकडे नेणार. जो आपण प्रभूचे नियम पाळणार, प्रभूच्या आज्ञा पाळणार, प्रार्थना करत राहणार, प्रभूच्या सेवेमध्ये वाढत राहणार, प्रभू नक्की उंच पदापर्यंत पोहोचवणार, थोर बनवणार, आपल्याला श्रेष्ठ करणार, आपल्याला पुढे नेणार. मात्र आपण प्रभूचे नियम, प्रभूच्या आज्ञा पूर्ण रीतीने पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभूच्या नियमाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे चालले पाहिजे. म्हणजे प्रभू आपल्याला उंच पदापर्यंत मात्र पोहोचवणार, आपल्याला थोर बनवणार. स्तोत्रसंहिता 107 अध्यायामध्ये 41 वचन. पण दरिद्रास क्लेशातून मुक्त करून तो उंच स्थानी ठेवितो, त्यांची कुटुंबे कल्पासारखी वाढवितो. प्रभू दरिद्रांना क्लेशातून म्हणजे गरिबीतून, दुःखातून मुक्त करून उंच स्थानी ठेवितो आणि त्यांची कुटुंबे कल्पासारखी वाढवतो, मोठी करतो. प्रभू आपल्याला उचलणार, श्रेष्ठ जागेत बसवणार आणि आपल्याला थोर पदामध्ये चढवणार. बायबलमध्ये अशा अनेक लोक आहेत. अब्राम सुद्धा आपल्या बापाचं घराणं सोडून निघाला. देवाने त्याला आशीर्वादित केलं आणि अब्राम मात्र संपूर्ण राष्ट्र समूहाचा तर बाप बनला, परंतु मात्र तितका धनवान, श्रीमंत बनला की उत्पत्ती 24 अध्यायामध्ये विपुल धन, सोने, रुपये विपुल मात्र या अब्रामाकडे झालं. अब्राम भरपूर मोठा धनवान, श्रीमंत बनला. आपल्या फक्त मुलाला मुलगी पाहिजे होती. अद्याप मुलगी पाहिली पण नाही, आणली पण नाही, लग्न पण झालं नाही. फक्त मुलगी पाहण्यासाठी आपल्या दासाला अब्रामाने पाठवलं. तेव्हा 10 उंट
इसाकाला देवाने सुद्धा समृद्ध बनवलं. तो दुष्काळ परिस्थितीत राहत होता आणि घरामध्ये उपरी म्हणून राहत होता. उत्पत्ती 26 अध्यायामध्ये. परंतु देवाने इसाकाला आशीर्वादित केले आणि उत्पत्ती 26 अध्याय 12 ते 14 वचनापर्यंत इसाक सुद्धा धनवान मनुष्य झाला. उपरी होता त्यावेळी दुष्काळामध्ये होता, दुष्काळ परिस्थितीत, आणि मात्र या मिस्र देशाच्या घराणा प्रांतात जाऊन राहू लागला. पण देवाने त्याला थोर केलं, धनवान बनवलं, श्रीमंत बनवलं, श्रेष्ठ बनवलं. प्रभूच्या मागे चालला, प्रभू आपल्याला संपन्न आणि समृद्ध बनवणार. गरिबीतून तो आपल्याला श्रीमंतीकडे नेणार. लूक 1 अध्याय 52 ते 53 वचना. पवित्र माता मरिया प्रार्थना करत आहे आणि ती प्रार्थना करीताना ती काय म्हणत आहे पहा. तिने गीत गायले आणि त्या गीतामध्ये म्हटले की जे गरीब लोक आहे त्याला परमेश्वर पिता उचलतो आणि उंच पदात चढवतो. त्याने अधिपतीस राजस्थानावरून ओढून काढले व दिनास उंच केले. त्याने भुकेलास उत्तम पदार्थाने तृप्त केले व धनवानास रिकामे लावून दिले आहे. काय सांगते? प्रभूने जो अधिपती आहे, जे राजस्थानावर बसलेली, त्यांना ओढून खाली काढलेले आहे. परंतु दरिद्री लोकांना, गरीब लोकांना प्रभूने त्यांच्या गादीवर बसवलेले. राजाला त्यांच्या गादीवर ओढून काढले आणि गरिबांना नेऊन देवाने राजस्थानावर बसवलेले. प्रभू काही करू शकतो. दरिद्री, गरीब, गरजवंत लोकांना प्रभू उचलतो आणि उंच पदावर चढवतो. आपण देवाचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार, प्रभूच्या वचनानुसार चालणार तर गरिबीतून श्रीमंतीकडे जाणार, गरिबीतून धनवंताकडे म्हणजे धनवान गोष्टीकडे आपण वळले जाणार, श्रीमंतीकडे वळले जाणार, थोर बना, उंच बना, श्रेष्ठ बनणार, अधिकारी बनले जाणार. जर आपण प्रभूचे नियम पाळणार, प्रभूच्या मागे चालणार तर पैशाच्या मागे धावू नका. येशूच्या मागे लागा, जग आपल्या मागे. प्रभूच्या मागे लागा. प्रभूने काय म्हटले इर्मिया 2:5, माझे लोक मूर्ख आहेत, ते शून्याच्या मागे लागून शून्य झाले. प्रभू म्हणतो माझ्यामध्ये तुम्हाला असा कोणता अपराध आढळला की तुम्ही शून्याच्या मागे लागून शून्य झाले. आज मनुष्य शून्याच्या मागे लागत आहे. मनुष्य पण शून्य, जग पण शून्य, आणि म्हणून त्याची बेरीजच शून्य येते. प्रभूच्या मागे लागा, सर्व झिरो आपल्या मागे येतील, सर्व शून्य मग आपल्या मागे येतील. मग एक आकडा प्रभू आहे, त्याच्या मागे आपला झिरो ठेवणार 10, मग सर्व शून्य आपल्या मागे, मग 100, 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 कोटी, 10 कोटी असा वाढतच झाला. प्रभूच्या मागे लागा. प्रभूच्या मागे लागणार तर मात्र आपला आकडा मोठा तयार होणार. परंतु आज मनुष्य शून्याच्या मागे लागलाय म्हणून त्याची बेरीजच शून्यच येते. हालेलुया. प्रभूमध्ये जीवन जगणार तर गरिबीतून श्रीमंतीकडे जाणार, थोर बनणार, श्रेष्ठ बनणार, प्रभू आपल्या उंच पदापर्यंत पोहोचवणार. जर प्रभूचे नियम, आज्ञा, विधी पाळणार, प्रभूच्या मागे चालणार तर. हालेलुया. हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.